आज मी शाही तुकडा करणार आहे। त्यासाठी साखर, वेलची पावडर, कस्टर्ड पावडर आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत। ब्रेडचे स्लाइस घेतलेत, ते आधी कट करून घेऊया। त्रिकोणी आकाराचे कापून घ्यायचे सगळेच। सगळे कापून घेतलेले आहेत। आता एका पॅन मध्ये तेल घालून ते सर्व तुकडे तळून घ्यायचे। चांगले खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत ते। होत आलेत आता। हे बघा, हे तयार आहेत आपले, एकदम छान झालेले आहेत। आता हे काढून घेऊया। आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे। साखर घ्यायची, त्यात पाणी घालून साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। पाक तयार आहे, त्यात घालायचे आहेत ब्रेड्स। हा पाक तुम्हाला पिवळा दिसेल कारण मी त्याच्यामध्ये केसर घातलंय, हवं तर तुम्ही घालू शकता। चांगले डीप करून घ्यायचे पाकामध्ये, काढून घ्यायचे। आता एका पातेल्यात अर्धा लिटर दूध घेतले, अर्धी वाटी साखर घेतली, चांगलं मिक्स करायचंय। त्याच्यामध्ये वेलची पावडर घातली आणि क्रश केलेले ड्रायफ्रूट्स पण घालायचे आणि हे चांगलं उकळू द्यायचंय। त्याच्यानंतर एक चमचा कस्टर्ड पावडर पण घातली। हे बघा, छान झालेलं आहे, असं घट्टसर झालं पाहिजे। आता आपलं दूध सुद्धा तयार आहे। ब्रेडचे स्लाइस लावून घ्यायचे आणि त्याच्यावर गार्निश करायचे। ड्रायफ्रूट्सने सजवायचे। शाही तुकडा तयार आहे।